चहा नकोय मला. दिवसातला दुसरा चहा दिलाय सवयीप्रमाणे. लाडबीड काही नाहीयेत. तरी मला चहा नकोय. हा, सवय मोडेल मी. हा, आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, मी लपवा छपी काही करत नाही आणि खोटं बोलायची मला सवय नाही. यातलं मी काहीही विचारलं नाही आणि मला ऐकायचंही नाहीये. बरोबर आहे, ऐकायचं नाही आणि नुसता संशय घ्यायचा आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. तुम्हाला बायकांना कधी काय पुरावे लागतात का नवऱ्यावर आरोप करायला? काकू, हे काय परत आलात? विसरलात का काही? तुम्ही रागवलात म्हणून आलो. मी कशाला रागवेन? माझा काय संबंध आहे? ज्याचा शोध त्यांनी घेतला. काकू सॉरी, म्हणजे काकांनी मला नव्हतं सांगितलं कुमुदिनी करमरकरांना शोधायला. इनफॅक्ट मीच त्यांना म्हणालं मी शोधतो म्हणून. आणि त्यांनी तुमच्यापासून काहीतरी लपवायलाही नव्हतं सांगितलं. म्हणून तर मी हे सगळं सांगितलं ना. आता मी हे सगळं बोलल्यानंतर गैरसमज तयार होतील याची खरंच कल्पना नव्हती मला. अरे गैरसमज झाले असते तर दिवसातला हा दुसरा चहा मिळाला असता का? म्हणजे मी ओळखते यांना, ते काही खोटं बोलणार नाहीत. हा, आता नाव घ्यायला घाबरतील. हे पहा, कुणी कोणाला समजवण्याची गरज नाही. हा, आणि तुम्हाला सांगतो, मी कुठेही जाणार नाही. मला कुणालाही भेटायचं नाही. बस, त्या कुलकर्णीला सांगणार आहे, मला कुणालाही भेटायचं नाही, मैत्रिणीला पण नाही आणि मित्राला पण नाही. हा, त्या कुलकर्णीची कल्पना ही कुमुदिनीला भेटायची. सापडलो कोण मी? ते म्हणतात ना, कुलकर्णी अप्पा, त्याची संगत नको रे बाप्पा. मी नाही जाणार कुठे. हा, तुम्ही जा. तुम्ही काय बघताय? तुम्हाला उशीर होईल, मी पण जातोय. काय बघतेस? आतमध्ये जातोय, भेटायला नाही. लगेच करून काकू, काकांना खूप वाईट वगैरे वाटलं असेल तर तसं काही नाहीये. अजून एका चहासाठी हाक मारतील. अरे तुम्हाला उशीर होत नाहीये का? एक विचारायचं होतं तुम्हाला. काय ग? काकू, म्हणजे खरंच जर त्या कुमुदिनी करमरकर आणि काका भेटले तर चालणार नाही का? काय तुम्ही पण? काकू, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, काका कधीही तुमच्याशी खोटं बोलत नाही, काहीही लपवत नाही तुमच्यापासून. मग जर त्यांना थोडासा आनंद मिळणार असेल तर तुम्ही परमिशन द्या ना प्लीज. काकू प्लीज प्लीज, आमच्यासाठी एकदा. काकू प्लीज, मला माहिती आहे तुम्ही दोघंही एकमेकांचा खूप विचार करता, काही क्षण का होईना. पण काकांचं तरुणपण त्यांना परत मिळणार असेल तर काय हरकत आहे?